इधर करंट नाही म्हणून 10 वाजता बसलोय आम्ही. खादी में यहाँ बैठेंगे हमारा घर कैसे चलेगा। म्हणजे आता आपण मुलगी आहे दवाखान्यात ठेवलं ते आलो तर तुमच्याच करंट नाही जा. ते वय झालेल्या माणसाला घेऊन केवढा वेळ इथं हेल्प करायचं हो सर आम्ही. एकीकडे राज्य सरकारने सुरू केलेल्या गृहज्योती स्कीम जी फ्री योजना आहे ती सध्या राज्यभर सुरू असताना बेळगावच्या तहसीलदार कार्यालयात आता अंधार आपल्याला पाहायला मिळतोय. सरकारी कार्यालयामध्येच आज अंधार आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय आपण वेगवेगळ्या विभागात जातोय, संपूर्ण कामकाज ठप्प झालेले आहे. सध्या आपण हे जे व्हिज्युअल्स मधून पाहत आहोत सर्व कर्मचाऱ्यांचं काम ठप्प झालेलं आहे आणि हे काम ठप्प झाल्याने याचा फटका कुठेतरी आता नागरिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पुन्हा एकदा दाखवतोय सर्व जे कार्यालयातलं कामकाज आहे ते ठप्प झालेलं आहे. त्यामुळे मॅन्युअल काम आता होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 3 महिन्याचं वीज बिल थकल्यामुळे बेळगाव तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून कार्यालयातील सर्व कामकाजावर परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावं लागलं. विशेषतः पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची मोठी परवड झाली. वीज खंडित झाल्याने संगणकधारित सेवा आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली. माहितीनुसार गेल्या 3 महिन्याचे 58,936 रुपये वीज बिल थकीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीने कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला. यामुळे संपूर्ण कार्यालय अंधारात बुडाले असून कामकाज ठप्प झाले आहे. थकीत वीज बिल तातडीने भरून कार्यालयाचा वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. तर इथे सर काय आहे, आम्ही पेन्शनसाठी आलेलो आहे. आमच्या आईचं तर 3 महिने झाले पेन्शन आला नाही. पण ते विचारायला आम्ही इथं आलतो, सकाळी आलेला. इथं करंट नाही म्हणून 10 वाजता बसलोय आम्ही. आता काय म्हणते करंट येत नाही, तुम्ही सकाळी या नाही तर परवा या म्हणून सांगाले. एवढं सांगालेत. काय प्रॉब्लेम आहे तर सांगे नाही सर. ते वय झालेल्या माणसाला घेऊन केवढा वेळ इथं हेल्प करायचं हो सर आम्ही. हा आता दुसरा वेळ आलोय मी. काल पण येऊन गेलतो, आज पण आलोय. हा तेच काही चेक करूया तेच म्हणतात. काही सांगत नाही त्यांनी. हा करंटच नाही. हेलो, हमारा पेंशन है 3 महीने हुआ पेंशन ही नहीं, 3 महीने हुआ पेंशन ही नहीं. कल भी आकर गए और आज भी आए और नई विधवा पेंशन हमारी 3 महीने हुआ सर. क्या बोल रहे हैं? करंट नहीं, उद्या आओ बोले. कल भी आकर गए, आज भी अभी बैठो नहीं तो उद्या आओ बोलने लगे. आपको क्या तकलीफ? हाँ, क्या नहीं सर, हमारे पेंसिल का ये है कष्ट है और आए तो करंट नहीं, बैठे तो बैठो नहीं तो जाओ ऐसा बोलते हैं. क्या हुआ है? सर ये मेरी पेंशन 4 महीने से नहीं आई है और मैं 2-3 दिनों अभी इधर आ रही जा रही. वो बोलते सर्वर नहीं है, कल आओ. कल आएंगे तो बोलते लाइन चली जाती है. फिर लाइन लगा के आज बैठे तो आज बोलते कि बिल नहीं भरे, फीस निकाल कर गए हैं. और सुबह 10 बजे से अभी तक हम बैठे हैं सर. ना यहाँ पीने को पानी है, ना हमारा काम होता है. गवर्नमेंट लोग ऐसा करे, हम जैसे लोग क्या करने का. हाँ, हम काम करे बिना हमारा घर नहीं चलता. फिर अक्खा दिन यहाँ बैठेंगे, हमारा घर कैसे चलेगा. कितनी बार आया था? ये 4 दिन हुआ सर. मैं 4 दिन पेंशन कंटिन्यू नहीं, सर्वर नहीं है, ये नहीं वो नहीं बोलते हैं लोग. पैसे बंद पडल्यात पगार. काय म्हणलं मग? आता 6 महिने झाले बंद पडल्या का वरीस. मग काय ते बँकेत गेलो, बँक बंद. म्हणून आता इकडे जावा म्हटलं तहसीलदार ऑफिसात. माहिती का म्हणलं? काय भेटतोच ना आता. लाईट नाही. हा सर्वर नाही, लाईट नाही, अशा तक्रार असं म्हणून बस काय नाही बाबा. म्हणजे आता आपण मुलगी आहे दवाखान्यात ठेवलं ते आलो तर तुमच्याच करंट नाही जा. पगारच बंद केले 2 महिने झाले. दिनात आहे. आणि आता सर्टिफिकेट आणून ना हे आधार कार्ड एवढं आणलो, आज सगळं करून दिलं आणि येत आहे म्हटली, पगार येत आहे म्हटली म्हणून मी थांबलो. आता 2 वर्षांनी बंद आहे म्हणून आता 5 महिने झाले करली नाही तिनं आणि खरं दीच नाही. आता लाईट नाही म्हणलं की करंट नाही, काय करू आम्ही म्हणलं. लेकिन नेलोय आता 9 वाजूच्या आधी आलोय. खरं ते असं बसलोय 2 बाजारात फिरून येलो. किती टाइम घालणार इथे बसून म्हणून काय करणार. उपाशीच की आता कंटाळून जातो म्हणलं. काय म्हातार पैसे दाखवतो.